Welcome student. We continue chapter number 1 differentiation from paper 2. Today we are going to take derivative of standard inverse trigonometric function. Derivative of standard inverse trigonometric function. We have seen what is mean of inverse trigonometric function and derivatives of inverse function. Derivatives of inverse function we have seen. Now we have to see that inverse trigonometric function. आपण inverse function ची डेरिव्हेटिव्ह पाहिलेली आहे. आता आपल्याला इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ची डेरिव्हेटिव्ह पाहिजे आहे. त्यामध्ये आपल्याला 6 डेरिव्हेटिव्हज पाहिजे आहे. एक y equal to sin inverse of x, y equal to cos inverse of x, y equal to tan inverse of x, y equal to cot inverse of x and y equal to sec inverse cosec inverse of x. अशा आपल्याला 6 डेरिव्हेटिव्हज पाहिजे आहे. This is theoretical part. Today we are going to see. त्यामध्ये if y equal to आपल्याला पहिलं प्रूफ दिलेलं आहे. if y equal to sin inverse of and x lies between -1 and 1, x lies between -1 and 1 and y lies between -pi/2 less than equal to y less than equal to pi/2. It lies between -pi/2 and pi/2. Then we have to prove that derivative of y with respect to x equal to 1 upon square root of 1 minus x square where mod of x less than 1. Where mod of x less than 1. या ठिकाणी पहा y equal to sin inverse x फंक्शन दिलेले आहे. y equal to sin inverse x फंक्शन दिलेले आहे आणि x ची व्हॅल्यू -1 and 1 च्या मध्यभागी येते. त्याच वेळेस y ची व्हॅल्यू -pi/2 आणि pi/2 च्या रेंज मध्ये येते. असं असेल तर या sin y equal to sin inverse of x या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येते? डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to 1 upon square root of 1 minus x square where mod of x less than equal to 1. इथे इक्वल टू कंडिशन आहे आणि इथे स्ट्रिक्टली लेस दॅन 1 आहे. याचं रिझन असं आहे, जर आपण इक्वल टू 1 घेतलं तर x ची व्हॅल्यू 1 येईल. 1 minus 1 0 होईल आणि त्याची डेरिव्हेटिव्ह एक्झिट होणार नाही. म्हणून इथे स्ट्रिक्टली mod of x less than 1. प्रूफ वी हॅव गिवन. आपल्याला हा पार्ट दिलेला आहे, ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला दाखवायची. गिवन y equal to sin inverse of x. आपण इथे इनवर्स फंक्शनची डेफिनेशन यूज करणार आहोत आणि बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन यालाच आपण x equal to sin of y या पद्धतीने लिहिणार. जर आपण इनवर्स फंक्शनची डेफिनेशन यूज केली तर x equal to sin of y या पद्धतीने याला आपण काय करणार? कन्वर्ट करणार. we say that this is equation number 1. x हे फंक्शन y मध्ये एक्सप्रेस केलेले आहे, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. लक्षात ठेवा x हा y मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. याचा अर्थ आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचे. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. आपण व्हेरिएबल फक्त चेंज केलेले आहे. मेथड तीच आहे, फक्त व्हेरिएबल चेंज केले. y च्या ऐवजी आपण x घेतलेला आहे आणि x च्या ऐवजी आपण y घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin y इज cos of y. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin y इज cos of y. आता हा जो cos y आहे याच्या व्हॅल्यू जी आहे आपल्याला x मध्ये पुट करायची आहे. आपल्याला x मध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे. लक्षात ठेवा
cos y जी व्हॅल्यू आलेली आहे ही आपल्याला y मध्ये न ठेवता x मध्ये ठेवायची आहे. त्यासाठी आपण यामध्ये काय चेंजेस करणार आहे की x ची हीच व्हॅल्यू आली पाहिजे. या पद्धतीने आपण पुढचे सर्व प्रूफ मध्ये असे चेंजेस करणार आहे. समजा a स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर असेल, a स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर असेल तर हेच आपण स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर असंही लिहू शकतो. a स्क्वेअर इक्वल टू जर b स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर आपण ऍड केलेला आहे. या इक्वेशन मध्ये काही चेंज नाही झाला. स्क्वेअर पण केलाय, स्क्वेअर रूट पण केलंय. हे दोन्ही जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, b स्क्वेअर मिळेल. आता आपण फक्त याचा स्क्वेअरचा विचार करणार. a स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर आणि जर असं इक्वेशन असेल a स्क्वेअर इक्वल टू b स्क्वेअर a इक्वल टू प्लस मायनस b. आता आपण बाहेरच्या स्क्वेअरचा विचार करणार आहे म्हणून a ची व्हॅल्यू मिळणार प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर. a जो होता आपला सुरुवातीचा आपण या पद्धतीने काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणून आपल्याला हे लिहायचे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ cos स्क्वेअर ऑफ y. ही जी थेरॉटिकल पार्ट आहे याचा आपण यूज केला आणि cos y ला लिहिलं प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ cos स्क्वेअर y. याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला हे समजावं म्हणून हा पार्ट दिलेला आहे. अजूनही आपण cos y ची व्हॅल्यू पुट करू शकत नाही. वी रिक्वायर साइन हियर. म्हणून पहिल्या आयडेंटिटीचा यूज करणार. बाय युजिंग फर्स्ट आयडेंटिटी वी कॅन राइट दिस 1 minus sin square of y. We know that first identity is that sin square theta plus cos square theta equal to 1. यावरून cos square theta ची व्हॅल्यू येईल 1 minus sin square theta, 1 minus y square. आपण व्हॅल्यू पुट केली. नाउ value of y is here, sin of y is here. आपण sin y ची व्हॅल्यू ही पुट करू शकतो इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square from 1. By using equation 1 आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y ची व्हॅल्यू आपण काय केली प्लस मायनस 1 ऑब्टेन केलेली आहे. पण आपल्याला हे जे y फंक्शन आहे हे केव्हा होतं, जेव्हा -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 अँड -π/2 लेस दॅन इक्वल टू y लेस दॅन इक्वल टू π/2. हे फंक्शन या कंडिशन मध्ये होतं. आपल्याला आता एकतर प्लस किंवा मायनस या दोन्ही पैकी एक असणार आहे. मे बी प्लस और मे बी मायनस. सिन्स -π/2 less than y less than π/2, -π/2 less than equal to y less than equal to π/2. y हा π/2 या बाजूला आहे प्लस π/2 आणि -π/2 या बाजूला आहे. π/2 टू π/2 म्हणजे आपण हा एवढा पार्ट विचारात घेणार आहोत. आणि यामध्ये y कुठल्या एक पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. y हा पहिल्या क्वाड्रंट आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे. सिन्स y lies in first and fourth quadrant. पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय होतं, y लाईज होतं. y जर पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या ठिकाणी ही व्हॅल्यू cos y काय येणार आहे, त्या ठिकाणी cos y पहिल्या क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या क्वाड्रंट चौथ्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा cos काय येणार आहे पॉझिटिव्ह. सिन्स cos of y is positive, cos y पॉझिटिव्ह आहे, cos y पॉझिटिव्ह आहे इक्वल टू आहे, याचा अर्थ ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे
याचा अर्थ ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ इक्वल टू ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू येणार नाही. cos y पॉझिटिव्ह आहे म्हणजे या सर्व आपले पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू प्लस प्लस आपण नोटेशन लिहित नाही, आपण फक्त स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हा एवढाच पार्ट लिहिणार आहोत. प्लस और मायनसच्या ऐवजी फक्त आपण नाऊ आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे आणि आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y मिळालेले आहे. आपण इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह यूज करणार. वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. याचा थेरम आपण घेतलेला आहे, याचा प्रूफ दिलेला आहे. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इन दिस इक्वेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर and condition is that mod of x less than 1. Mod of x is less than 1, hence the proof. अशा पद्धतीने आपण y इक्वल टू sin इनवर्स x फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर वेअर mod x इज लेस दॅन 1 हे आपण पार्ट प्रूव्ह केलेला आहे. विद्यार्थ्यांनी याच पद्धतीने y इक्वल टू cos इनवर्स ऑफ x जो आपल्याला शेजारी इमेज दिसत आहे त्या इमेज नुसार काय करायचं, प्रूव्ह करायचं आहे. y इक्वल टू cos इनवर्स ऑफ x चा प्रूफ विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड write all this in your notebook. Now the third proof. If y equal to tan inverse of x, y equal to tan inverse of x where x belong to real and minus pi by 2 less than y less than pi by 2, then we have to prove that derivative of y with respect to x is 1 upon 1 plus x square. ज्या पद्धतीने पहिले प्रूफ दिलेले आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे दुसरं प्रूफ सुद्धा द्यायचं आहे. given y equal to tan inverse of x by definition of inverse function we can write x equal to tan of y by using definition of inverse function. Inverse function ची डेफिनेशन वापरणार आपण आणि x ला हा tan या बाजूला घेतल्यासारखा आहे. tan of y equal to x equal to tan of y. We have to differentiate with respect to y. Here x is expressed in term of y, so we have to take differentiation of x with respect to y. Derivative of x with respect to y equal to derivative of tan of y, and we know that derivative of tan of y is sec square y. This is derivative of y x with respect to y. आपल्याला पुन्हा ही व्हॅल्यू इथे x मध्ये कन्वर्ट करायचे. x मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला त्या टर्म्स ऍडजस्ट कराव्या लागतील. इथे सोपं आहे. sec स्क्वेअर y हे आपण दुसऱ्या फंडामेंटल आयडेंटिटीज 1 plus tan square y equal to sec square y हा फॉर्म्युला यूज करणार. ही दुसरी फंडामेंटल आयडेंटिटी आहे. आपल्याला फक्त sec स्क्वेअर y ची व्हॅल्यू पुट करायची, तर आपण 1 plus tan square y ही तिथे पुट करणार. 1 plus tan
square y is derivative of y with respect to x, and now value of tan y is x. It is 1 plus x square derivative of x with respect to y. Derivative of x with respect to y. इथे काय प्लस मायनस साइन नाहीये, इथे प्लस मायनस साइन नाहीये. आपण डायरेक्ट डेफिनेशन यूज करणार. We have derivative of y with respect to x equal to derivative of x with respect to y, and we have derivative of x with respect to y is 1 plus x square. Derivative of y with respect to x is 1 upon 1 plus x square. This is required proof. This is required proof. Student, how to give proof for y equal to cot inverse of x. y equal to cot inverse साठी जे आहे ते विद्यार्थ्यांनी प्रूफ द्यायचं आहे. सिमिलर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, cot inverse of x. sin आणि cos चा sin inverse of x and cos inverse of x यांचे प्रूफ सारखे आहेत. tan inverse x आणि cot inverse of x यांचे प्रूफ सारखे आहेत. sec inverse of x and cosec inverse of x यांचे प्रूफ सारखे आहेत. त्यामुळे आपण sin inverse x चा प्रूफ घेणार आहोत, tan inverse of x चा प्रूफ घेणार आहोत and sec inverse चा प्रूफ घेणार आहोत. उरलेले तीन प्रूफ सिमिलर आहेत, ते विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. या बाजूला जी इमेज आहे, या इमेज मध्ये तुम्हाला y equal to cot inverse of x चा प्रूफ दिलेला आहे. You have to write y equal to sin inverse of x and cot inverse of x both in your notebook. Now we go for theorem number 5. If y equal to sec inverse of x such that mod of x is greater than 1, mod x greater than equal to 1 आहे, that is 1, जी x ची व्हॅल्यू आहे ही x that is x greater than 1 and minus x less than minus 1, या पद्धतीने आपण याची व्हॅल्यू घेणार. x greater than equal to 1, that is x greater than equal to 1 and minus x less than equal to minus 1, या पद्धतीने आपण काय करणार आहोत, ही व्हॅल्यू घेणार आहोत. Then and 0 less than y less than pi, y not equal to pi by 2. Then we have to show that derivative of y with respect to x is 1 upon x into square root of x square minus 1 if x is greater than 1. पुन्हा x equal to 1 पुट करू शकत नाही, 1 पुट केला का equal to 0 येईल. आपल्याला डिनोमिनेटर 0 आला का कॅल्क्युलेशन करता येणार नाही. And second derivative is that minus 1 upon x into square root of x square minus 1 if x less than minus 1. X greater than equal to 1, x less than equal to 1, that is mod of x greater than equal to 1. फक्त इथे आपण equal to 1 घेऊ शकत नाही. equal to 1 ठेवली तर आपले ही डिनोमिनेटर 0 होईल. ज्या पद्धतीने आपण अगोदरचे प्रूफ दिलेले आहेत, similar we have to start with given y equal to sec inverse of x. Given y equal to sec inverse of x and we have given condition that mod of x greater than equal to 1, 0 less than y less than pi and y not equal to pi by 2. pi by 2 ला आपल्याला याला व्हॅल्यू भेटणार नाही म्हणून आपण y not equal to pi by 2 पुट करतो. We can convert this into x equal to sec of y. इनवर्स फंक्शनची डेफिनेशन वापरली की आपण याला y equal to x equal to sec of y मध्ये कन्वर्ट करणार.
y इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ x चा जर आपण ग्राफ पाहिला, x च्या व्हॅल्यू ज्या आहेत या x mod ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 म्हणजे आपण 1 0 -1 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत -1 0 1 ह्या x ऍक्सिस वरती घेणार आहे, बिकॉज mod ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड इथे जे फंक्शन आहे ते x या व्हेरिएबल मध्ये आहे. y ऍक्सिस वरती आपण काय घेणार आहे 0 टू पाय 0 पाय बाय 2 अँड पाय या पद्धतीच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या आपण y ऍक्सिस वरती घेणार आहे, या बाजूला पाय बाय 2. आता आपण जर तुम्हाला टेबल मधील सेक इन्व्हर्स ऑफ x किंवा सेक ऑफ x च्या जर व्हॅल्यू माहिती असतील तर हे आपल्याला चांगलं माहिती आहे की कॉसच्या इन्व्हर्स ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेकच्या व्हॅल्यू आहेत आणि कॉसच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या -1 to 1 या रेंज मध्ये आहेत. त्या कॉसच्या व्हॅल्यू त्याच्या इन्व्हर्स सेक ऑफ x आहे, म्हणजे -1 आणि 1 सोडून ज्या काही व्हॅल्यू आहेत -1 अँड 1 या मधील ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेक इन्व्हर्स ऑफ x मध्ये येणार नाही. ज्या -1 आणि 1 च्या रेंज मधील व्हॅल्यू आहेत त्या सेक फंक्शन मध्ये येत नाही, त्या व्यतिरिक्त ज्या व्हॅल्यू आहेत ते येतात. पण हा जो ग्राफ आहे साधारण हे आपण पेपर 1 मधील ट्रिगोनोमेट्री फंक्शन मध्ये डिटेल मध्ये पाहिलेला आहे. सर्व ग्राफ आपण व्यवस्थित पाहिलेले आहे. त्या पद्धतीने हा जो ग्राफ येणार आहे हा 1 पासून या बाजूला इन्क्रीजिंग फंक्शन आहे आणि या बाजूला सुद्धा 1 पर्यंत ह्या अशा पाय पर्यंत व्हॅल्यू येतात. म्हणजे आपण हा जो ग्राफ आहे हा सेक इन्व्हर्स ऑफ x, आपण सेक इन्व्हर्स ऑफ फंक्शन पाहिलं, त्याचा डोमेन पाहिला, कोडोमेन पाहिला, तर आपण त्याच्या व्हॅल्यू पुट केल्यावरती या पद्धतीने ग्राफ येतो. हा जो ग्राफ आहे हा इन्क्रीजिंग फंक्शन आहे. कुठेही पहा जशा x च्या व्हॅल्यू वाढतात त्या पद्धतीने याच्या y च्या व्हॅल्यू काय गेलेले आहे वाढत गेलेले आहे. इथं सुद्धा x ची व्हॅल्यू वाढलेली आहे तर इकडे y ची व्हॅल्यू सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे हा जो सेक इन्व्हर्स फंक्शन आहे हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. या प्रूफ साठी या ग्राफचा यूज एवढाच आहे की आपल्याला हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे हे फक्त दाखवायचं आहे. हे आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन आहे या पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. ज्या पद्धतीने आपण अगोदरचे प्रूफ दिलेले मॅथमॅटिकल आपण त्याच पद्धतीने देणार आहोत. डिफरन्शिएट with respect to y, derivative of x with respect to y equal to sec of y into tan of y. याची आपण sec of y ची व्हॅल्यू पुट करू शकतो पण tan of y ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, म्हणून आपल्याला tan of y ला काय करावं लागेल पुन्हा सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. सुटेबल फॉर्म म्हणजे sec y मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. दिस इज इक्वेशन नंबर 1. sec of y आपण जी tan y साठी आयडेंटिटी यूज केली होती तीच आयडेंटिटी आपण पुन्हा यूज करू. ती आयडेंटिटी काय होती 1 plus tan square of x equal to sec square of x ही आयडेंटिटी होती. आपल्याला फक्त tan y पाहिजे म्हणून याला आपण प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ tan y मध्ये tan स्क्वेअर y मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करणार. प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर y. आता tan स्क्वेअर मिळाला आपल्याला पण tan स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे -1 प्लस मायनस हे आपण साइन बाहेर घेऊया sec of y into square root of sec square of y minus 1.
sec of y sec स्क्वेअर y मायनस 1 या पद्धतीने याची काय आलेली आहे व्हॅल्यू आलेली आहे. आता sec y ची जी व्हॅल्यू आहे फ्रॉम इक्वेशन 1 वरतून आपण पुट करू प्लस मायनस sec of y इक्वल टू x into square root of x square minus 1 from equation I. Derivative of x with respect to y. पुन्हा एक प्लस व्हॅल्यू आहे एक मायनस व्हॅल्यू आहे त्यापैकी कुठली तरी एकच व्हॅल्यू असणार आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण पुन्हा पाहणार आहोत की वेअर इज y कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे y हे आपल्याला चेक करावं लागेल. त्यासाठी y चा इंटरवल दिलेला आहे आपल्याला 0 लेस दॅन y लेस दॅन इक्वल टू पाय. Since 0 less than y less than equal to pi and y not equal to pi by 2. 0 to pi हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे 0 to pi म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये. पहिल्या क्वाड्रंट मध्ये sec इथे पाहिजे आपल्याला sec आणि tan दोन्ही पॉझिटिव्ह आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये sec ही निगेटिव्ह आहे आणि tan ही निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये sec निगेटिव्ह tan निगेटिव्ह त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. याचा अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये sec y and tan y are both positive. In first quadrant, sec y and tan y are both positive. Since y lies in first and second quadrant, in first quadrant sec y and tan y are positive. In second quadrant sec y and tan y is negative. आणि अशा पद्धतीने we can say that sec of y into tan of y is positive. पॉझिटिव्ह कुठे असणार आहे इन बोथ क्वाड्रंट. In both first and second quadrant. पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये दोन्हींचेही मल्टिप्लिकेशन काय येते पॉझिटिव्ह येते. म्हणून आपण सांगू शकतो की sec y and tan y are positive. sec y and tan y पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेता येईल. आपण आणखीन एक्सप्लेन करणार आहोत. ऑल्सो ही जी व्हॅल्यू आहे x ग्रेटर दॅन 0 x जर ग्रेटर दॅन 0 असेल x हा जर 0 पेक्षा मोठा असेल तर ही व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह येणार आहे. when x greater than 0 म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह 1 च्या पुढची व्हॅल्यू घ्यायची 1 च्या आतमध्ये व्हॅल्यू घ्यायची नाही. x greater than 0 म्हणजे काय करायचं तुम्हाला 1 च्या पुढची व्हॅल्यू घ्यायची. x greater than 0 x into square root of x square minus 1 is positive.
and x less than 0. x जर लेस दॅन 0 असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. x जर पॉझिटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आणि x जर निगेटिव्ह असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. मायनस x x square minus 1 is, or we can say that this is greater than 0 with positive sign. आपण याला ग्रेटर दॅन 0 म्हणणार आहे विथ पॉझिटिव्ह साइन. याला सुद्धा आपण ग्रेटर दॅन 0 म्हणणार आहे. पण ही व्हॅल्यू का निगेटिव्ह आपण कन्सिडर करतो पहा. ही पण पॉझिटिव्ह आहे आणि हे पण पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपण काय म्हणणार विथ निगेटिव्ह साइन. विथ निगेटिव्ह साइन. ही पण पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 विथ पॉझिटिव्ह साइन, कारण हे पॉझिटिव्ह येते आणि याचं उत्तर निगेटिव्ह येते. पण हे जर निगेटिव्ह साइन काढलं तर ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजेच विथ निगेटिव्ह साइन असं आपण स्टेटमेंट केलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू x into square root of x square minus 1. हे कधी असणार आहे? x greater than 0 and x greater than 1. x greater than 1 असेल तेव्हा आपण हे काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. इक्वल टू मायनस x when x square minus 1. हे कधी कन्सिडर करणार आहे? x less than 0, that is x less than minus 1. x, आता ही कंडिशन आपल्याला x ग्रेटर दॅन 0 आहे, x ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे तो 0 पेक्षा मोठा आहेच. and x लेस दॅन 0 मायनस 1 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ 0 पेक्षा लहान आहेच. अशा पद्धतीने आपण x ग्रेटर दॅन 1 साठी कंडिशन ऑब्टेन केली, x लेस दॅन साठी आपण कंडिशन ऑब्टेन केली. सिन्स बाय डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चे व्हॅल्यू काय येणार? बाय डेफिनेशन ऑफ inverse function, we know that derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y. आता फक्त आपल्याला या दोन ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथे पुट करायचे. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, ज्या ह्या दोन व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. Derivative of y with respect to x equal to 1 upon derivative of x with respect to y equal to derivative of y with respect to x equal to 1 upon, त्याचा आपण इनव्हर्स घेतलेला आहे आणि याचा पण आपण इनव्हर्स घेतलेला आहे, किंवा याच्या व्हॅल्यू आपण इथे पुट केलेले आहे. या ज्या व्हॅल्यू आहे त्या या ठिकाणी पुट केलेले आहे आणि आपल्याला हे आन्सर मिळालं. याच्या खाली आपण काय म्हणणार आहे? Hence the proof. संपूर्ण मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ह्या ग्राफचा कुठेच यूज झाला नाही. ह्या ग्राफचा आपल्याला प्रत्यक्षात कुठेच यूज झाला नाही. पण या ग्राफचा यूज आपल्याला हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे दाखवण्यासाठी आहे. इन्क्रीजिंग म्हणजे काय की x च्या व्हॅल्यू जर वाढल्या तर y च्या व्हॅल्यू सुद्धा वाढल्या पाहिजे, त्याला म्हणायचं इन्क्रीजिंग फंक्शन. इथे x च्या व्हॅल्यू वाढलेली आहे, y ची व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे, इन्क्रीज होत गेलेली आहे. या ठिकाणी इथे x ची व्हॅल्यू या ठिकाणी इथे x साठी आहे, म्हणजे आपण कंपेअर जर केलं तर y ची व्हॅल्यू वाढलेली आहे. आता या पद्धतीने प्रूफ झाल्यानंतर आपण यामध्ये एक नोट लिहिणार आहोत. नोट काय आहे की जर या दोन्ही पैकी आपल्याला एकच आन्सर कन्सिडर करायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x च एकच घ्यायचे, एक तर प्लस घेणार आहोत किंवा मायनस घेणार आहोत.
पण यामध्ये एक लक्षात ठेवा, जर फंक्शन हे इन्क्रीजिंग असेल, फंक्शन हे इन्क्रीजिंग असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो आपण पॉझिटिव्ह. फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो पॉझिटिव्ह, आणि फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो आपण निगेटिव्ह. या पद्धतीने काय करायचे आपल्याला, फंक्शन हे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आहे हे लिहायचं आहे. आता आपण नोट मध्ये त्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून घेणार आहोत. नोट लिहिण्यापूर्वी यू हॅव टू प्रूव्ह y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ x. तुम्हाला y इक्वल टू कोसेक इनव्हर्स चं प्रूफ द्यायचं आहे. शेजारी इमेज मध्ये तुम्हाला y इक्वल टू कोसेक इनव्हर्स चं प्रूफ दिलेला आहे. सेक इनव्हर्स ऑफ x च्याच पद्धतीने कोसेक इनव्हर्स चं प्रूफ आहे. यू हॅव टू राइट इनटू युअर नोटबुक. तो प्रूफ लिहिल्यानंतर आपण नोट लिहिणार आहोत. राइट डाउन प्रूफ आर फॉर कोसेक इनव्हर्स अँड सेक इनव्हर्स ऑफ x. Now note on this note, अतिशय महत्वाची नोट आहे. We can say that if function f of x is increasing, then its derivative is positive. Second, if function f of x is decreasing, then its derivative is negative. Third, sec y is always positive. Sec y is always positive or increasing. Since derivative of sec y is positive, थेरम मध्ये जे आपण सेक इनव्हर्स ऑफ y, डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जे आन्सर पाहिलेले ते डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x दोन आन्सर आहेत. एक 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1, आणि दुसरं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू मायनस 1 अपॉन x इंटू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1. या दोन पैकी आपण एकच आन्सर घेणार आहे. जे पॉझिटिव्ह आन्सर आहे ते sec inverse y is always increasing function. Derivative of sec y is sec inverse y is positive. Since derivative of y with respect to x, that is derivative of y ची व्हॅल्यू काय आहे, sec inverse of x. हे आपण प्रूफ वरतून लिहितोय हे, किंवा आपण इथे चेंज करूया, व्हेरिएबल चेंज केलेला फक्त. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनव्हर्स ऑफ x इज 1 अपॉन x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. जे सेक इनव्हर्स x आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय पॉझिटिव्ह घ्यायची. आपण आन्सर मध्ये थेरम मध्ये दोन दाखवलेले आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पण निगेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्ह घेणार नाही कारण फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. Cosec inverse of x is always
decreasing function, always decreasing function, since derivative of cosec inverse of x is negative. cosec इनवर्स x हे त्याचा ग्राफ जर पाहिला तर डिक्रीजिंग फंक्शन आहे. डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनवर्स ऑफ x इक्वल टू -1 अपॉन x into square root of x square minus 1. ज्या 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे, साइन इनवर्स ऑफ x, कॉस इनवर्स ऑफ x, टॅन्जेंट इनवर्स ऑफ x, कोटॅन्जेंट इनवर्स ऑफ x, सेकंड इनवर्स ऑफ x and कोसेकंड इनवर्स ऑफ x, याच्या 6 डेरिव्हेटिव्ह आपल्याला शेजारच्या टेबल मध्ये आहेत. त्या एकाच टेबल मध्ये तुम्हाला लक्षात राहाव्यात म्हणून लिहून घ्यायच्या आहेत. हा जो शेजारी टेबल आहे या टेबल नुसार काय करायचं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायच्या आहेत. थँक्यू.